उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरे आणि मनसेचा एकत्रित मोर्चा जो आहे तो निघणार आहे। ठाण्यातील विविध प्रश्नांसाठी आज पहिल्यांदाच ठाकरे सेना आणि मनसे जे आहे ती आज एकत्र महापालिकेवरती मोर्चा जो आहे तो काढणार आहे। आपण जर का पाहिलं तर मागील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत होत्या आणि युती जी आहे ती कुठेतरी पूर्णपणे जी युतीची घोषणा जी आहे किंवा युती जी होणारी आहे ती स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून कुठेतरी युतीची घोषणा व्हायच्या आधीच हा मोर्चा जो आहे तो खरंच खूप एक महत्त्वपूर्ण मानला जात आहे। आज राम गणेश गडकरी रंगायतन ठाण्यामधील गडकरी रंगायतन जे आहे तिथून महापालिकेच्या ऑफिसवरती जो आहे तो हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि म्हणून कुठेतरी ही जी तयारी आहे ती शिवसेने ठाकरे गटातर्फे या ठिकाणी केली जाते। आपण बघतो या ठिकाणी जे पाण्याचे बॉटल्स असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील मोर्चासाठी ते या ठिकाणी त्याची तयारी जी आहे ती तयारीला सुरुवात केली गेलेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी जो आहे तो मोर्चा जो आहे तो निघणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी केदार दिघे सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमकं कसा असणार आहे मोर्चा आणि या मोर्चामध्ये नेमकं ठाणेकरांना कुठला दिलासा जो आहे तो मिळणार आहे। आपल्यासोबत केदार दिघे सर जोडले गेलेले आहेत। सर खूप खूप स्वागत तुमचं। काय नेमकं सांगाल, आज पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरे सेना एकत्र येते, एकत्र मोर्चा काढते, युतीची घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र ठाणेकरांच्या प्रश्नासाठी मनसे आणि शिवसैनिक ठाकरे सेना जे एकत्र येते। नुसतं ठाण्यासाठी नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आलेले दिसले तेव्हा आनंद अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आपण बघितलेले आहेत। हा आनंद यासाठी आहे कारण की लोकांना विश्वास आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं हित जर का कोणी आजपर्यंत जोपासलंय ते म्हणजे ठाकरेंनी आणि याकरता आज देखील जे आम्ही वाटचाल करतोय हा जो धडक मोर्चा आहे तो लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मागण्याकरता। ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे, सरास आपल्या बापाची महानगरपालिका आणि आपल्याच बापाचा पैसा आणि लोकांना गृहीत धरून हे अधिकारी काम करतायत, त्याला कुठेतरी वाचा फोडणं गरजेचं आहे आणि ह्यांच्यावरती वरदहस्त असल्याशिवाय एवढ्या राजरोसपणे पैसा कोणी खाऊ नाही शकत। इथे जी अनधिकृत बांधकामं चालली आहेत त्याच्या बाबतीत कोणी जाब नाही विचारणार असं त्यांना वाटतंय आणि इथे जर टँकर माफिया चाललंय, इकडे जर रस्त्याचे प्रश्न आहेत, इथे जे ट्रॅफिकची समस्या आहे, दैनंदिन दिवसाचा पाण्याचा प्रश्न, अनेक समस्या अशा आहेत ज्याच्या बाबतीत उत्तर मागणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हे सर्व आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अनेक पक्ष आणि सर्वसामान्य ठाणेकर हे आज एकत्रित रस्त्यावरती उतरले। काय वाटतं नेमकं हा आजचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामधून नेमकं जो तुमच्या ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना काय नेमकं संदेश देणार? यांना रस्त्यावरतीच कुदवले पाहिजेत। मी अनेक वेळेला सांगितलंय, पाटोळ्या एक नसून पाटोळ्यांनी जे वाटोळं लावलेलं आहे या ठाण्याचं असे अनेक पाटोळे या महानगरपालिकेमध्ये आहेत आणि म्हणून जर का त्यांचा पर्दाफाश करायचा असेल तर आजच्या धडक मोर्चामधनं खूप काय चांगला मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल। यापुढची जी काय वाटचाल करायची आहे ती लोकहिताची होईल, ठाणेकरांचा पैसा सुरक्षित कसा राहील आणि त्यांच्या हितासाठी कसा वापरला जाईल याच्याकडे आम्ही अंकुश ठेवणार आहोत। या अगोदर देखील अंकुश ठेवलेला, पण या लोकांनी सगळी परिसीमा ओलांडलेली आहे, त्याच्यासाठी कुठेतरी ह्यांना जाब विचारणं याकरता ही सगळी लोक एकत्र। पुढची वाटचाल जी आहे ती अशीच एकत्र असणार आहे ठाणेकरांसाठी। बघा, तुम्ही बघाल की ज्या वेळेपासून उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आहेत आमच्यासाठी आदेश हा अंतिम असतो, त्याचप्रमाणे त्यांच्या देखील राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि ज्या पद्धतीने हा धडक मोर्चा काढण्याचा चाललेला आहे जे लोकहिताचं आहे तेव्हापासून सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणजे वरच्या पदाधिकाऱ्यांपासून घेऊन सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत एक वेगळ्या पद्धतीचं मनोमिलन दिसतं। सगळेजण आनंदित आहेत कारण की प्रत्येकाचं उद्दिष्ट एवढंच आहे की ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, इथल्या कष्टकरी शेतकरी महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि मला असं वाटतं याच्यामध्ये कुठे दुसरी गोष्ट नाही, सगळेजण एकत्रित येऊन पुढचा लढा लढू। भ्रष्टाचाराचा जो मेन आहे बॉस आहे तो नेमका कोण आहे मग ठाण्यामधला? आपण बघाल अधिकारी जेव्हा असं करतो तेव्हा सत्यातल्या कुठे ना कोणाचा तरी वरदहस्त आहे का असा प्रश्न या ठाणेकरांच्या मनामध्ये आहे। अनधिकृत बांधकामं जेव्हा होतात तेव्हा वॉर्ड ऑफिसर झोपलेले असतात का? याचा अर्थ असे एकतर तो कार्यक्षम नाही किंवा कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी पैसा खाल्ला जातोय आणि तो पैसा मग कोणाकडे पोहोचतोय। म्हणून मी विचारले की त्या पाटोल्यांबरोबर असे किती पाटोळे तिकडे आहेत जे हप्ते वरपर्यंत देत आहेत का? कारण की जर का ही आज पकडली गेली चोरी, अशा अनेक चोऱ्या पकडल्या जातील जर का सगळ्या गोष्टी उघडल्या तर, आणि ते उघडण्याचं काम आम्ही सगळे। तुमच्या मनात नेमका कोण आहे की कोणी केलाय भ्रष्टाचार? भ्रष्टाचार नक्कीच अधिकाऱ्यांनी केलाय, जो पकडला गेलाय, पण त्याच्यावरती वरदहस्त कोणाचा हे आपण नक्कीच शोधून काढणार। वाटतं वरदहस्त सत्ताधाऱ्यांमधला कुठल्या मंत्र्यांचा किंवा त्याशिवाय होऊ नाही शकत ना। अधिकाऱ्यांमध्ये एवढी हिंमत आहे का की खुर्चीवरती बसून महानगरपालिकेमध्ये बसून पैसे घ्यावे एवढ्या राजरोसपणे? याचा अर्थ गृहीत धरलेला आहे ना लोकांना आणि सगळ्यांना।
ठाणेचा बालेकिल्ला हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो, मग त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये एवढा भ्रष्टाचार, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते. पहिली गोष्ट, ठाण्याचा बालेकिल्ला हा सदैव गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचा होता, आहे आणि यापुढे देखील राहील. म्हणून इतर कोणीही किती नावं लावली तरी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा दिघे साहेबांचाच गड आणि तो सदैव तसाच राहील. एक. दुसरी गोष्ट, नगर विकास खातं कोणाकडे होतं? नगर विकासाचा अर्थ असा असतो की ह्या नगरीचा विकास करणं, अनधिकृत बांधकामं नाही करणं. मग हे अनधिकृत बांधकामं कोणाच्या आशीर्वादाने चाललेले आहेत हे आपण प्रश्न त्यांना विचाराल आणि मला सांगा. मला वाटतं असं एकनाथ शिंदेचा वरदहस्त असेल अधिकाऱ्यांवरती. अहो, जर का नसेल, जर का एकनाथ शिंदे सोडा, पण मी म्हणतोय ह्या सत्तेमध्ये असलेले अनेक असे नेते मंडळी आहेत ज्यांच्या आशीर्वादामुळे चाललंय. अधिकारी एवढ्या राजरोसपणे करतात, मग त्यांचं सस्पेन्शन नको? मग ह्या वॉर्ड ऑफिसर पासून कमिशनर पर्यंत सगळ्यांचे सस्पेन्शन काढले पाहिजेत. मग ते कोणासाठी थांबलेलं आहात तुम्ही? याचं उत्तर ठाणेकर मागतायत, ठाणेकरांना द्यावं. खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते केदार दिघे यांनी आपलं जे मत आहे ते सामटूशी बोलताना सांगितलेलं आहे की जे अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत तर त्यांच्यावरती नेमका वरदहस्त कोणाचा आहे ते शोधून काढलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची ती आज एकत्र येऊन महापालिकेवरती मोर्चा काढणार आहे. कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.